So welcome all of you. Today we are going to continue chapter phase equilibrium. In last lecture we have discussed different types of equilibrium. Now today we are going to discuss some basic terms which are useful in phase equilibrium. In last lecture I told you in case of heterogeneous equilibrium, means equilibrium in which reactant and products both are present in different phases. In that case or in that equilibrium, if you want to explain that particular system, then law of mass action cannot be useful. You have to explain that heterogeneous equilibrium by using phase rule. So today we are going to discuss about the brief introduction about the phase rule. So this phase rule, हा जो फेज रूल आहे, हा फेज रूल हेट्रोजिनस इक्विलिब्रियम जे असतील त्यांना एक्सप्लेन करण्यासाठी यूज केला जातो. होमोजिनस इक्विलिब्रियम असेल तर तिथे आपण लॉ ऑफ मास ॲक्शन अप्लाय करतो, पण लॉ ऑफ मास ॲक्शन हेट्रोजिनस इक्विलिब्रियमसाठी त्याचे खूप लिमिटेशन्स आहेत, तो अप्लाय करू शकत नाही आपण. त्यामुळे फेज रूल अप्लाय केला जातो हेट्रोजिनस सिस्टीम्समध्ये, हेट्रोजिनस इक्विलिब्रियममध्ये. फेज रूल काय, तर फेज रूलचं इक्वेशन आहे गिब्स, याला असंही म्हटलं जातं गिब्स फेज रूल. गिब्सने याचा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे, त्याचं डेरिव्हेशन आपण नंतर पाहणार आहेत. फक्त मी तुम्हाला फेज रूलचं इक्वेशन काय ते सांगतो. एफ इज इक्वल टू सी मायनस पी प्लस 2. एफ इज डिग्री ऑफ फ्रीडम, दिस इज डिग्री ऑफ फ्रीडम. C is component, C for component, and F for phase, F for phase, and this 2 is constant, 2 is constant. So this is phase rule. F is equal to C minus P plus 2. F degree of freedom, C component, and F is phase, number of component, number of phases, and 2 is constant. This is equation for phase rule. F is equal to C minus P plus 2. Okay. Now today we are going to discuss the meanings of these terms. What is phase, what is meant by component, and what is meant by degree of freedom. So ह्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, फेज कशाला म्हणायचं, कॉम्पोनंट्स कसे डिटरमाइन करायचे, कॉम्पोनंट्स नेमकं काय असतं, डिग्री ऑफ फ्रीडमची कन्सेप्ट काय नेमकी, ह्या गोष्टी आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करायच्या आहेत. ओके. सो नाव लेट अस सी, और फर्स्ट वी आर गोइंग टू डिस्कस दी फेज. The definition of phase is phase, okay, which is denoted by P. So phase is defined as the homogeneous physically distinct and mechanically separable part of the system okay. फेज ची एक सिंपल डेफिनेशन आहे, द होमोजिनस फिजिकली डिस्टिंक्ट and mechanically separable part of the system. Okay. So first, homogeneous. What is by homogeneous? Homogeneous means the physical and chemical properties of that system are remain same throughout the system. हा होमोजिनसचा अर्थ आहे. म्हणजे ती जी काही सिस्टीम असणार आहे त्या सिस्टीमच्या फिजिकल आणि केमिकल ज्या प्रॉपर्टीज असतील त्या फिजिकल आणि केमिकल प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू थ्रू आउट दी सिस्टीम सेम असणार आहेत, असं होमोजिनसचा मिनिंग आहे. ओके. physical and chemical properties of the system remain same throughout the system. This is the meaning of homogeneous. Now physically distinct means
देअर इज क्लिअर बाउंड्री बिटवीन टू डिफरंट फेजेस. जे काही दोन डिफरन्स किंवा मग दोन जे फेजेस असतील त्यांच्यामध्ये एक बाउंड्री असणार किंवा ते एका सरफेसने बाउंड झालेले असतील. त्याचं फिजिकल डिस्टिंगचं मिनिंग काय आहे तर टू ऑर मोर फेजेस इन द सिस्टीम आर बाउंडेड विथ पर्टिक्युलर सरफेस किंवा मग द फेजेस विच आर प्रेझेंट इन द सिस्टीम आर क्लिअरली सेपरेटेड बाय अ पर्टिक्युलर बाउंड्री. म्हणजेच आपल्याला एक क्लिअर सेपरेशन किंवा एक क्लिअर बाउंड्री दिसणार आहे दोन वेगवेगळे फेजेस जर तिथं प्रेझेंट असतील तर. ओके. देन मेकॅनिकली सेपरेबल मीन्स फेज जो असणार आहे फेज कॅन बी सेपरेबल दोन डिफरंट फेजेस असतील तर ते एकमेकापासून आपल्याला मेकॅनिकल प्रोसेसेसने सेपरेट करता येते. मग मेकॅनिकल प्रोसेसेस कोणत्या आहेत त्या. ओके. मेकॅनिकली सेपरेबल असं म्हटलेलं आपण तर मेकॅनिकल सेपरेशनच्या प्रोसेस कोणत्या आहेत. मेकॅनिकल सेपरेशन बाय फिल्ट्रेशन by decantation or by hand picking. म्हणजे तुम्ही जस्ट तुमच्या हाताने सुद्धा ते सेपरेट करू शकतात फेजेस पर्टिक्युलर कंडिशनच्या अंडर, सर्वच नाही. फिल्ट्रेशनने तुम्ही सेपरेट करू शकतात, बरोबर आहे ना. सॉलिड आणि लिक्विड फेज असेल, फिल्टर केलं वरती सॉलिड फेज असणार आहे, खाली लिक्विड फेज चालला जाणार आहे. डिकॅन्टेशनमध्ये सुद्धा डिकॅन्टेशन म्हणजेच काय, जर सपोज खाली बॉटमला सॉलिड पार्टिकल सेटल झालेले असतील, जे तुम्ही SYBSCला इनऑर्गॅनिकमध्ये प्रॅक्टिकल केलेले असतील, डायजेशन केल्यानंतर काय होतं, सॉलिड जे असतं प्रॉडक्ट जो असतो तो बॉटमला सेटल होतो आणि वरती जो मदर लिकर असतं ते मदर लिकर काय करतो आपण हळूच दुसऱ्या बिकरमध्ये ट्रान्सफर करून घेतो. म्हणजे याला काय म्हटलं जातं डिकॅन्टेशन. म्हणजे खाली सॉलिड फेज तसाच राहतो, फिल्ट्रेशनऐवजी फक्त वरचं जे मदर लिकर असेल ते सेपरेट करून घेणं, दॅट इज डिकॅन्टेशन. हँड पिकिंगने तुम्ही ते सेपरेट करू शकतात. किंवा मग अजून दुसरी जी प्रोसेस आहे, अजून दुसऱ्या प्रोसेसेसमध्ये येतात तुमचे सेपरेटिंग फनेल यूज करून सेपरेशन. सेपरेटिंग फनेल यूज करून तुम्ही दोन फेजेस सेपरेट करू शकतात. त्यानंतर आता ह्या मेकॅनिकल सेपरेशनच्या ज्या प्रोसेसेस आहेत त्याच्यामध्ये कोणते काय इन्क्लूड होत नाहीत. नॉट included. Which processes are not included in mechanical separation? Evaporation कन्सिडर नाही केलं जाणार. बरोबर. त्यानंतर डिस्टिलेशन कन्सिडर नाही केलं जाणार, डिस्टिलेशन कन्सिडर नाही होणार. त्यानंतर ॲब्सॉर्प्शन किंवा आपण त्याला एक्स्ट्रॅक्शन. These processes are not included in mechanical separation. Okay. So phase is homogeneous, physically distinct, म्हणजे दोन फेजेस क्लिअर कट सेपरेट झालेली असतील एका डेफिनाइट बाउंड्रीने. अँड मेकॅनिकल सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टीम इज नथिंग बट ए फेज. ओके. सो फेज इज होमोजिनस, फिजिकल डिस्टिंक्ट अँड मेकॅनिकल सेपरेबल पार्ट ऑफ द सिस्टीम. मेकॅनिकल सेपरेशनच्या प्रोसेसेस फिल्ट्रेशन, डिकॅन्टेशन, हँड पिकिंग किंवा सेपरेटिंग फनेलने सेपरेशन करणं. कोणत्या प्रोसेस मेकॅनिकल सेपरेशनमध्ये इन्क्लूड होणार नाही, इव्हॅपोरेशन इन्क्लूड होणार नाही, डिस्टिलेशन नाही होणार, ॲब्सॉर्प्शन किंवा एक्स्ट्रॅक्शन इन्क्लूड होणार नाही. ओके. आता आपण काही एक्झाम्पल्स बघू फेजेस कसे डिटरमाइन करायचे. For example, mixture of gas constitute a single phase. आता ह्या रूममध्ये डिफरंट गॅसेस असतील, कार्बन डायऑक्साईड, ऑक्सिजन असेल, कार्बन मोनॉक्साईड असेल, नायट्रोजन असेल, हे सर्व गॅसेस जे आहेत, these gases are mixed together.
and forms only one single phase. We cannot separate or we cannot see a definite boundary between two oxygen gas and carbon dioxide gas. म्हणजे आपण असं डिटेक्ट करू शकत नाही की दोन्ही ऑक्सिजन गॅस आणि कार्बन डायऑक्साईड गॅस हा एकमेकापासून सेपरेट झालेले आहेत, त्या दोघांमध्ये एक डेफिनेट बाउंड्री आहे, असं आपण डिटेक्ट करू शकत नाही. सो दिस गॅसेस मिक्सचरमध्ये कोणतेही गॅसेस असो, गॅसेस मिक्सचर कॉन्स्टिट्यूट ए सिंगल फेज. गॅस मिक्सचर जर असेल, कोणतेही गॅसेस असू द्या, मग गॅसेसचं मिक्सचर काय असणार आहे, एकच फेज कन्सिडर केला जाईल, ओनली वन फेज. दॅट इज ओके. गॅस मिक्सचरचा फेज काय असणार आहे, एकच असणार आहे, कोणता, गॅस फेज असेल. त्यानंतर टू लिक्विड्स, टू ऑर मोर मिसिबल लिक्विड्स, टू ऑर मोर मिसिबल लिक्विड्स, दोन किंवा दोनापेक्षा जास्त लिक्विड, मिसिबल लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स होणार आहे. मिसिबल लिक्विड्स मीन्स दे आर मिक्स टुगेदर इन ऑल प्रोपोर्शन. मिसिबल लिक्विड्स एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात, त्यांचं प्रोपोर्शन कितीही असू द्या. ओके. मग असे जे मिसिबल लिक्विड असतील, दोन किंवा दोनापेक्षा जास्त एकमेकांमध्ये मिक्स होणारे लिक्विड जर आपण मिक्स केले, फॉर एक्झाम्पल इथेनॉल अँड वॉटर. इथेनॉल, वॉटरमध्ये इथेनॉल टाका किंवा इथेनॉलमध्ये वॉटर ॲड करा, तुम्हाला इथेनॉलचा सेपरेट लेअर आणि वॉटरचा सेपरेट लेअर, जसं तुम्ही वॉटरमध्ये ऑइल टाकलं, ऑइलचा तुम्हाला वरती लेअर दिसतो, वॉटरचा खाली एक लेअर दिसतो, तसं इथे दिसतं का, नाही. हे दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात आणि आपल्याला एकच सिंगल फेज मिळतो. तो कोणता फेज असतो, लिक्विड फेज असतो. इथे सुद्धा किती फेजेस असतील, वन फेज, दॅट इज लिक्विड. कोणता असेल तो, लिक्विड फेज असणार आहे. ठीक आहे. जर सपोज टू ऑर मोर इमिसिबल लिक्विड्स असतील, इमिसिबल लिक्विड्स, two or more immiscible liquids. For example, water and carbon tetrachloride. वॉटर आणि कार्बन टेट्राक्लोराईड दोन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. ओके. त्या दोघांमध्ये काय असतं, एक बाउंड्री असते, क्लिअर सेपरेशन असतं. वॉटर आणि क्लोरोफॉर्ममध्ये क्लिअर सेपरेशन असतं. मग ही जी केस असेल, इमिसिबल लिक्विड जे असतील, जे लिक्विड एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स होणार नाहीत, ते इमिसिबल लिक्विडसाठी किती फेजेस राहतील, मग दोन फेजेस राहतील, एक वॉटरचा राहील आणि एक क्लोरोफॉर्मचा असेल. जसं ऑइल आणि वॉटरमध्ये, वॉटर खाली असेल, वॉटरचा एक फेज असेल आणि ऑइलचा एक फेज असणार आहे. वॉटर आणि ऑइल काय आहेत, इमिसिबल लिक्विड आहेत. तसंच वॉटर आणि क्लोरोफॉर्मसुद्धा एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. आपल्याला दोन फेजेस मिळतील तिथे, वॉटरचा सेपरेट फेज असणार आहे आणि क्लोरोफॉर्मचा सेपरेट फेज असणार आहे. ठीक आहे. सो वी गेट टू फेजेस. इथे किती फेजेस असतील, मग दोन फेज असणार आहे. ओके. म्हणजे ह्या केससाठी पीची व्हॅल्यू काय असणार आहे, पी इज इक्वल टू 2 असेल. इथे वन फेज पी इज इक्वल टू 1 असणार आहे. इथे पण पी इज इक्वल टू काय असणार आहे, 1 असणार आहे. ठीक आहे. देन नंबर 4, अजून एक एक्झाम्पल घेऊ याच्यात. पुन्हा अजून तुम्ही तिसरं लिक्विड ॲड केलं बरं याच्यात, वॉटर, क्लोरोफॉर्म अँड मर्क्युरी. तिन्ही एकमेकांमध्ये मिक्स होत नाही. वॉटर क्लोरोफॉर्ममध्ये मिक्स होत नाही, क्लोरोफॉर्म मर्क्युरीमध्ये मिक्स होत नाही, वॉटर मर्क्युरीमध्ये मिक्स होत नाही. आपल्याला 3 फेजेस मिळतील तिथे. ओके. 3 फेजेस मिळतील, वॉटर, क्लोरोफॉर्म, मर्क्युरी. ओके. असे 3 फेजेस आपल्याला मिळणार आहेत. सो 3 फेजेस. पी इज इक्वल टू काय असणार आहे, इथे 3 असणार आहे. पी इज इक्वल टू 3. ओके. हे झालं, हे गॅसच्या बाबतीत झालं, हे दोन लिक्विडच्या बाबतीत झालं. ओके. हे मिसिबलसाठी, हे इमिसिबलसाठी. ठीक आहे. आता आपण डिस्कस करू सॉलिडच्या बाबतीत. ओके. इन केस ऑफ सॉलिड्स, त्याच्यात पहिली केस घेऊ आपण. इफ सॉलिड इज dissolve in liquid
इफ सॉलिड इज डिझॉल्व इन लिक्विड. आता फॉर एक्झाम्पल KCl इन वॉटर, KCl इन वॉटर. KCl वॉटरमध्ये जर ॲड केलं तुम्ही किंवा सोडियम क्लोराईड वॉटरमध्ये ॲड केलं तर ते वॉटरमध्ये काय होतं, डिझॉल्व होऊन जातं. डिझॉल्व झाल्यानंतर तुम्हाला तिथे सोडियम क्लोराईड KClचा सॉलिड फेज दिसणार आहे का, नाही, फक्त काय एकच फेज दिसणार आहे, तो कोणता असणार आहे, लिक्विड असणार आहे. म्हणजे मग सॉलिड जर लिक्विडमध्ये डिझॉल्व होत असेल, डिझॉल्व होत असेल तर आपल्याला एकच फेज, सिंगल फेज मिळणार आहे. तो असणार आहे लिक्विड. ओनली वन फेज, दॅट इज लिक्विड. P इज इक्वल टू 1. पण जर सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, सॅच्युरेटेड सोल्युशन म्हणजे कसं बघा, हे बीकर आहे, ठीक आहे. या बीकरमध्ये हे तुम्ही KCl ॲड केलेलं आहे, KCl सोल्युशन. सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये काय असणार आहे, सोल्युशनची. आता सोल्युबिलिटी म्हणजे काय असतं बघा, प्रत्येक पर्टिक्युलर सॉल्व्हंटची सोल्यूटला डिझॉल्व करून घ्यायची एक कॅपॅसिटी असते, तितक्या कॅपॅसिटीपर्यंतच ते त्या सोल्यूटला डिझॉल्व करून घेतं. त्याच्यापेक्षा जास्त क्वांटिटी जर ॲड केली तुम्ही, ते ॲज इट इज अनडिझॉल्व स्टेटमध्ये असणार आहे. जसं आपण अनस्टेबल इक्विलिब्रियमच्या बाबतीत ते आपण शिकलो आहे, बरोबर. तर मग एक्सेस ॲड केलेलं जे NaCl असेल ते कुठं असणार आहे, इथं बॉटमला सेटल होईल, सॉलिड KCl. मग हे कोणत्या केससाठी, सॅच्युरेटेड सोल्युशनच्या बाबतीत. सॅच्युरेटेड सोल्युशन असेल आणि सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये अजून तुम्ही सॉलिड ॲड करून दिला तर तुम्हाला एक सॉलिड तिथे बॉटमला सेटल झालेला दिसणार आहे. मग तुम्हाला किती फेजेस असतील या केसमध्ये, अनडिझॉल्व स्टेटमध्येचा सॉलिड असणार आहे त्या सोल्युशनमध्ये, तर सॉलिडचा हा एक फेज असणार आहे आणि सोल्युशनचा एक फेज असणार आहे. टोटल फेजेस किती असतील मग, 2 फेजेस. P इज इक्वल टू 2. हे कोणत्या केससाठी, जर सॉलिड ॲड केलेला असेल तुम्ही, सॉलिड ॲड केलेला असेल आणि तो बॉटमला सेटल झालेला असेल, म्हणजेच काय, सॅच्युरेटेड सोल्युशन जर असेल तर त्यावेळेस 2 फेजेस असणार आहेत, सॉलिडचा एक आणि सोल्युशन लिक्विडचा एक असणार आहे. देन हे झालं सॉलिड इन लिक्विड. सॉलिड इन लिक्विडच्या केससाठी हे झालेलं आहे. त्यानंतर आता बघू आपण, जर सॉलिडचं मिक्सचर असेल, मिक्सचर ऑफ सॉलिडच्या केसमध्ये जितके सॉलिड कॉम्पोनंट असतील तितके फेजेस कन्सिडर करायचे आहेत. कारण दोन सॉलिड सबस्टन्सेस एकमेकामध्ये पूर्णपणे मिक्स होत नाही. फॉर एक्झाम्पल शुगर आणि सॉल्ट घेतलं तुम्ही, बरोबर. शुगर आणि सॉल्ट एकमेकामध्ये कम्प्लिटली मिक्स होणार नाही, होमोजिनस फेज मिळणार नाही आपल्याला. मग शुगरचा एक फेज असणार आहे आणि सॉल्टचा एक फेज, म्हणजे असे किती फेजेस असतील, 2 फेजेस असतील. मग मिक्सचर ऑफ सॉलिडच्या केसमध्ये नंबर ऑफ फेजेस इज इक्वल टू नंबर ऑफ सॉलिड कन्स्टिट्यूएंट. नंबर ऑफ फेजेस इक्वल टू number of solid substances. But in case of solid solution, solid solution म्हणजेच काय, alloy. In case of solid solution म्हणजेच काय, ॲलॉयच्या केसमध्ये काय राहणार आहे, इन केस ऑफ ॲलॉय ओनली 1 फेज. ॲलॉयमध्ये काय असतं, 2 मेटल्स एकमेकांमध्ये कम्प्लिटली मिक्स झालेले असतात. मग ॲलॉयची जी केस असेल तिथे मात्र एकच फेज कन्सिडर केला जाईल. आणि जर ॲलॉय नसतील, सॉलिड सोल्युशन्स नसतील, डिफरंट कॉम्पोनंट्स असतील, त्याच्यात वेगवेगळे सबस्टन्स असणार आहेत, त्यावेळेस मात्र जितके सॉलिड सबस्टन्सेस असतील तितके फेजेस त्याचे कन्सिडर करायचे. फॉर एक्झाम्पल आता कॅल्शियम कार्बोनेट सॉलिड गिव्स कॅल्शियम ऑक्साइड सॉलिड प्लस CO2 गॅस. ही जी एक इक्विलिब्रियम रिॲक्शन आहे, याच्यात बघा कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्साईड, हे दोन्ही कोणत्या फॉर्ममध्ये आहेत, कोणत्या फेजमध्ये आहेत, सॉलिड फेजमध्ये आहेत. आणि हा एक गॅसियस फेज आहे. आता ह्या केससाठी टोटल फेजेस किती असतील, मग तुम्ही म्हणणार सर एक सॉलिड आहे आणि एक गॅस आहे, 2 फेजेस. तसं नाही,
कॅल्शियम कार्बोनेट हा सॉलिड आहे, याचा एक फेज असणार आहे. हा दुसरा एक सॉलिड आहे कॅल्शियम ऑक्साईड, त्याचा एक फेज असणार आहे आणि गॅसचा एक फेज असणार आहे. म्हणजे 1 2 3 टोटल फेजेस किती असणार आहेत? 3 असणार आहेत. असं हे जे मी इथं लिहिलेलं आहे त्याचं मिनिंग हेच आहे. म्हणजे किती सॉलिड आहेत बघा, इथे 2 सॉलिड आहेत ना, मग 2 फेजेस कन्सिडर करायचे त्यांचे, आणि गॅसचा एक फेज, असे 3 फेजेस झाले. लक्षात. सो दिस इज अबाउट दी नंबर ऑफ फेजेस. ओके. गॅसेसचं मिक्सचर असेल तर एक फेज असणार आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त मिसिबल लिक्विड एकमेकांमध्ये मिक्स झालेले असतील त्यांचा सुद्धा एकच फेज असणार आहे. 2 किंवा 2पेक्षा जास्त इमिसिबल लिक्विड असतील तर त्या केसमध्ये 2 लिक्विड आहेत 2 फेजेस, 3 इमिसिबल लिक्विड आहेत 3 फेजेस. सॉलिडच्या केसमध्ये सॉलिड जर सॉलिडमध्ये डिझॉल्व्ह झाला असेल आणि आपल्याला एक सोल्युशन मिळालं असेल, आणि असं सोल्युशन ज्याच्यात सॉलिड पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेला असेल तर तो एक सिंगल फेज असणार आहे. सिंगल फेज कोणता फेज असेल? तो लिक्विड फेज असणार आहे. जर सॅच्युरेटेड सोल्युशन असेल, सॅच्युरेटेड सोल्युशनमध्ये काय असतं, सॉलिड पार्टिकल काही बॉटमला सेटल झालेला असणार आहे, त्या सॉलिडचा एक फेज असणार आहे आणि सोल्युशनचा वरती जे सोल्युशन असेल त्या सोल्युशनचा एक फेज असणार आहे. असे टोटल फेजेस 2 असतील. आणि मिक्सचर ऑफ सॉलिड असेल, जेवढे सॉलिड कॉम्पोनंट तेवढे फेजेस असणार आहेत. पण ॲलॉय असतील म्हणजे सॉलिडचे सोल्युशन असतील त्यावेळेस मात्र आपल्याला एकच फेज कन्सिडर करावं लागेल. ओके. सो दिस इज अबाउट दी फेज. नाव लेट अस सी number of components. Next point is number of components. आता फेजसाठी अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ शकतो इथे. आईस, सॉलिड, लिक्विड वॉटर अँड वेपर. हा जो इक्विलिब्रियम आहे इथे किती फेजेस आहेत? सॉलिडचा एक सेपरेट फेज झाला, लिक्विडचा एक फेज झाला आणि वेपरचा एक फेज झाला. टोटल नंबर ऑफ फेजेस किती आहेत? 3. ओके. सो ह्या केसमध्ये या सिस्टीममध्ये 3 फेजेस आहेत. नंतर आहे कॉम्पोनंट. denoted by capital C. Number of component of system, the number of components of the system is the minimum number of minimum number of chemically independent species by means of which composition of each phase is defined either directly or by chemical equation So this is definition of component.
read this definition carefully. Number of component of system is minimum number of chemically independent species. Minimum number of chemically independent. Chemically independent means दोघांचे कॉम्पोजिशन वेगळे असणार आहेत. ज्या स्पेसिस तुम्ही यूज करणार आहेत सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी, म्हणजे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स डिफाईन करण्यासाठी, त्या केमिकली कशा असल्या पाहिजे, इंडिपेंडंट असल्या पाहिजे. ओके, म्हणजे दोघांचे केमिकल फॉर्म्युले डिफरंट असले पाहिजे. केमिकली इंडिपेंडंट स्पेसिस बाय मीन्स ऑफ विच कॉम्पोजिशन ऑफ ईच फेज इज डिफाईन्ड. म्हणजेच काय, ती जी काही सिस्टीम असणार, तो जो काही हेट्रोजिनस इक्विलिब्रियम असेल, त्या हेट्रोजिनस इक्विलिब्रियम म्हणजे त्या सिस्टीममध्ये जेवढेही फेजेस असतील, सॉलिड, लिक्विड, गॅस, त्या फेजेस आपल्याला डिफाईन करता यायला पाहिजे, एक्सप्लेन करता यायला पाहिजे. तुम्ही डायरेक्टली एक्सप्लेन करा किंवा मग केमिकल इक्वेशनने ते तुम्हाला एक्सप्लेन करता यायला पाहिजे. ओके, असा त्याचा मिनिंग आहे. आता डेफिनेशनवरून हे तुम्हाला फारसं कळणार नाही, पण एक्झाम्पल घेतल्यावर तुम्हाला लक्षात येईल. एक्झाम्पल 1, नंबर 1. आता वॉटर सिस्टीम आहे आपल्याकडे. वॉटर सिस्टीम मगाशी लिहिली होती. आईस इन इक्विलिब्रियम विथ लिक्विड वॉटर is in equilibrium with vapors. ओके, ही वॉटरची सिस्टीम आहे. आता आईसचं कॉम्पोजिशन तुम्ही कसं रिप्रेझेंट करू शकतात. आईसमध्ये कोणते कॉम्पोनंट, कोणता केमिकल कॉम्पोनंट आहे, H2O. लिक्विड वॉटरमध्ये पण काय आहे, H2O. आणि लिक्विडचे वॉटर वेपर ज्या असतील, वॉटर वेपर्स, त्याच्यात पण काय आहे, H2O. सो आता बघा, ही जी सिस्टीम आहे, या सिस्टीममध्ये हे जे काही फेजेस आहेत, हा सॉलिड फेज झाला, हा लिक्विड फेज झाला, हा वेपर फेज झाला, गॅस फेज झाला. हे जे तिन्ही फेजेस आहेत, त्या तिन्ही फेजेसचं कॉम्पोजिशन काय आहे, H2O. जे तिन्ही फेजेस डिफाईन करण्यासाठी मला एकच कॉम्पोनंट युजफुल आहे, कोणता, H2O. म्हणजे H2Oने मी या सर्व फेजेसला डिफाईन करू शकतो. इथे मला केमिकल इक्वेशन यूज करायची गरज नाही आहे. या फेजेसचे कॉम्पोनंट्स डिफाईन करण्यासाठी मी काय करतोय, डायरेक्टली डिफाईन करतोय. आय एम डिफायनिंग दिस सिस्टीम डायरेक्टली बाय युझिंग कॉम्पोनंट H2O. म्हणजे H2Oचं नॉलेज असेल तर मी सिस्टीम डिफाईन करू शकतो. अशी जी केस आहे, आता बघा किती कॉम्पोनंटची गरज लागली इथे सिस्टीम डिफाईन करण्यासाठी. किती कॉम्पोनंट्स लागले, फक्त एकच केमिकल कॉम्पोनंटची मला गरज लागलेली आहे, तो पण कोणता आहे, H2O. म्हणजे अशा केसमध्ये सिस्टीमचा नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती असतात, 1 असतो. ओके, सो दिस इज 1 कॉम्पोनंट सिस्टीम. ओके, ही 1 कॉम्पोनंट सिस्टीम झाली. त्यानंतर सेकंड जे एक्झाम्पल आहे, सेकंड एक्झाम्पल आपण घेणार आहोत कॅल्शियम कार्बोनेट. आता मगाशी मी लिहिलं होतं हे एक्झाम्पलसुद्धा. कॅल्शियम ऑक्साईड प्लस CO2 गॅस. तर पुन्हा इथे किती फेजेस आहेत, 1, 2, 3, 3 फेजेस आहेत. ओके, आता हे जे 3 फेजेस आहेत, 3 फेजेस मग कोणते कोणते आहेत, हा सॉलिड कॅल्शियम कार्बोनेट एक, सॉलिड कॅल्शियम ऑक्साईड एक, आणि गॅसेस कार्बन डायऑक्साईड एक. ओके, हे तिन्ही फेजेस डिफाईन करण्यासाठी मला किती कॉम्पोनंट लागतील, किती कॉम्पोनंटची गरज आहे. आता सिंगल, जसं मी H2Oचा यूज करून तिन्ही फेजेसला डिफाईन करू शकतो, इथे तसं डायरेक्टली मी डिफाईन करू शकत नाही. मला काय करावं लागणार आहे, केमिकल इक्वेशनचा यूज करावा लागेल. ओके, केमिकल इक्वेशन यूज करून मी ही सिस्टीम डिफाईन करणार आहे. आणि त्यातल्या त्यात केमिकल इक्वेशनने जरी मला या सिस्टीमला डिफाईन करायचं असेल, या 3 पैकी कोणत्या तरी 2 कॉम्पोनंट मला यूज करावे लागतील सिस्टीमला सर्व फेजेसला डिफाईन करण्यासाठी. या तिन्ही फेजेसला डिफाईन करण्यासाठी मला किती कॉम्पोनंटची गरज आहे, 2 कॉम्पोनंटची गरज आहे. मग मी इथे आता 2 कॉम्पोनंट घेतो, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड घेतो. मी कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड घेतो. बघा, आता मला पहिला फेज डिफाईन करायचा आहे कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड.
कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड. कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड मी केमिकल इक्वेशनने कसा रिप्रेझेंट करेल, कसं रिप्रेझेंट करता येईल मला याला, कॅल्शियम कार्बोनेट प्लस 0 कॅल्शियम ऑक्साईड. कॅल्शियम ऑक्साईड किती 0 आहे, त्याचे नंबर ऑफ मोल्स, त्याचे मॉलिक्यूल किती आहेत 0, फक्त एकच मॉलिक्यूल मी इथे घेतला आहे, कोणता आहे तो, कॅल्शियम ऑक्साईड आहे. ठीक आहे. त्यानंतर मला आता कॅल्शियम ऑक्साईडला डिफाईन करायचं आहे, कॅल्शियम ऑक्साईड सॉलिड फेजला डिफाईन करायचं आहे. कोणते कॉम्पोनंट यूज करून, हे 2 कॉम्पोनंट यूज करून. मग सिमिलरली मी इथे कसं रिप्रेझेंट करू शकतो, 0 कॅल्शियम कार्बोनेट घेईल, 0 कॅल्शियम कार्बोनेट घेईल आणि 1 कॅल्शियम ऑक्साईड घेईल, 1 कॅल्शियम ऑक्साईड घेईल. झालं, सिस्टीम डिफाईन झाली. ओके. आता मला गॅसेस फेज डिफाईन करायचा आहे, कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड. मग कार्बन डायऑक्साईड डिफाईन करण्यासाठी काय करेल मी, कॅल्शियम ऑक्साईड म्हणून कॅल्शियम ऑक्साईडला सबस्ट्रॅक्ट करून टाकणार आहे. कॅल्शियम कार्बोनेट मायनस कॅल्शियम ऑक्साईड. बरोबर. कॅल्शियम कार्बोनेटमधून कॅल्शियम ऑक्साईड गेला, 1 कॅल्शियम गेला, 1 ऑक्सिजन गेला, बाकी उरले काय, 1 कार्बन आणि 2 ऑक्सिजन, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड. ठीक. सो अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही किती म्हणजे मिनिमम किती केमिकल स्पेसिस तुम्हाला त्या पर्टिक्युलर सिस्टीममधल्या फेजेसला डिफाईन करण्यासाठी यूज होत आहेत, ते डायरेक्टली यूज करताय तुम्ही का केमिकल इक्वेशनचा यूज करून डिफाईन करताय, त्याच्या बेसिसवर नंबर ऑफ कॉम्पोनंट ठरवले जातात. आता इथे जसं मी कॅल्शियम ऑक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड घेऊन सिस्टीम फेजेस डिफाईन केले, तसेच तुम्ही ट्राय करा. तुम्ही कॅल्शियम ऑक्साईड आणि कॅल्शियम ऑक्साईड आणि कार्बन डायऑक्साईड घ्या आणि तिन्ही फेजेसला डिफाईन करा. नंतर मग कॅल्शियम कार्बोनेट आणि कार्बन डायऑक्साईडला घ्या आणि सिस्टीमचे फेजेसला डिफाईन करा. ओके. हे तुम्ही ट्राय करायचे. ओके. सो दिस इज अबाउट दी नंबर ऑफ कॉम्पोनंट. म्हणजे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स म्हणजे काय, तर इन सिम्पल लँग्वेज सिस्टीममध्ये जेवढेही फेजेस असतील त्या फेजेसला डिफाईन करण्यासाठी आपल्याला मिनिमम किती केमिकल कंपाऊंड युजफुल आहेत, किती केमिकल कंपाऊंड इंडिपेंडंट, ते पण इंडिपेंडंट असले पाहिजे, एकमेकापासून सेपरेट असले पाहिजे, म्हणजे एकमेकावर डिपेंड नको, असे केमिकली इंडिपेंडंट स्पेसिस किती युजफुल आहेत, किती लागत आहेत आपल्याला, त्यालाच काय म्हटलं जातं, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स म्हटलं जातं. आता हे झालं तुमचं थेरॉटिकली. आता मी एक ट्रिक देतो तुम्हाला, एक्झाममध्ये तुमच्या युनिव्हर्सिटी एक्झामला नाही पण अदर कॉम्पिटिटिव्ह एक्झाम जर देणार तुम्ही, तेव्हा तुम्हाला ती ट्रिक कदाचित कामास येऊ शकते. ओके. सो नंबर ऑफ कॉम्पोनंट्स तुम्ही डायरेक्टली इक्वेशनने पण कॅल्क्युलेट करू शकतात. त्याच्यासाठी 2 वेगळ्या सिस्टीम कन्सिडर केलेल्या आहेत आपण. इथे अजून एक एक्झाम्पल घेतो मी, बघा तुमच्या बुकमध्ये दिलेलं आहे. कार्बन पावडर, सॉलिड कार्बन, कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड अँड ऑक्सिजन. हे कसे आहेत, आर इन इक्विलिब्रियम, तर बघा किती कन्स्टिट्युएंट्स आहेत, ते 4 कन्स्टिट्युएंट आहेत. बरोबर. सॉलिड कार्बन आहे म्हणजे काय, फक्त कार्बन, सिंपल कार्बन दिलेला आहे. कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि ऑक्सिजन आहे. आता इथे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती, म्हणजे आता बघा हे 4 वेगवेगळे फेजेस आहेत आपल्याकडे. सॉलिड कार्बन आहे, बरोबर, त्यानंतर कार्बन डायऑक्साईड आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे आणि ऑक्सिजन आहे. या चारही फेजेसला डिफाईन करण्यासाठी आपल्याला किती कॉम्पोनंटची गरज आहे, 2 कॉम्पोनंटची. 2 स्पेसिस और 2 कॉम्पोनंट्स. कोणते कोणते ते, कार्बन आणि ऑक्सिजन. म्हणजे बघा कार्बन प्लस O2 CO2 मिळून जाईल तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर कार्बन प्लस हाफ O2
CO मिळून जाणार आहे. ठीक आहे. त्यानंतर 0 कार्बन प्लस O2, त्यानंतर इथे काय मिळेल तुम्हाला O2 मिळणार आहे. त्यानंतर 0 C प्लस 0 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन, इथे काय मिळणार आहे तुम्हाला कार्बन मिळणार आहे. म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन या दोघांचा यूज करून तुम्ही या चारही फेजेसला डिफाईन करू शकतात. म्हणजे इथे नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती येतील, नंबर ऑफ कॉम्पोनंट C इज इक्वल टू किती येणार आहे 2 येणार आहे. हे दोनच कॉम्पोनंटची गरज लागते तुम्हाला सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी. मी काय सांगतो, इक्वेशन्स, तुम्ही इक्वेशन्स देतो मी तुम्हाला. वी कॅन कॅल्क्युलेट नंबर ऑफ कॉम्पोनंट बाय युजिंग फॉलोइंग फॉर्म्युला देतो मी आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायला. डायरेक्ट कॅल्क्युलेट करू शकता. पहिला जो फॉर्म्युला आहे फॉर नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीम, फॉर नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीम नंबर ऑफ कॉम्पोनंट इज इक्वल टू, म्हणजे जिथे आता नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीममध्ये हे एक्झाम्पल येतं तुमचं. नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीममध्ये काय येतं, हे एक्झाम्पल येतं. इट इज इक्वल टू नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट्स, नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट्स. नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट रिप्रेझेंट करतो आपण कॅपिटल N ने रिप्रेझेंट करतो इथे. नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीम असेल तिथे नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट इज इक्वल टू काय असणार आहे, नंबर ऑफ कॉम्पोनंट असणार आहेत. इथे आता फॉर रिॲक्टिव्ह सिस्टीम, C इज इक्वल टू, C म्हणजेच काय, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स इज इक्वल टू नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट C is equal to number of chemical constituents, that is N, minus number of reactions denoted by small r, minus number of restricted conditions, number of restricted conditions. So number of components C is equal to N minus R. आता restricted condition साठी तुम्ही इथे Z यूज करू शकता, Z. okay. By using this formula you can determine number of component for reactive system. आणि जिथे रिॲक्शन होत नसेल तिथे डायरेक्टली जेवढे केमिकल कन्स्टिट्युएंट असतील तेवढे कॉम्पोनंट, नंबर ऑफ कॉम्पोनंट असणार आहे. आता बघा इथं केमिकल कन्स्टिट्युएंट काय H2 आहे ना, या सगळ्यांचा केमिकल कन्स्टिट्युएंट काय H2 आहे. म्हणजे इथं डायरेक्टली आपण नंबर ऑफ कॉम्पोनंट किती घेणार, 1 घेणार आहे. आता बघा याच्या नंबर ऑफ कॉम्पोनंट आपण या इक्वेशननुसार कॅल्क्युलेट करू. कशासाठी, या इक्वेशनसाठी कॅल्क्युलेट करतोय आपण. ओके, नंबर ऑफ फेजेस. आता बघा नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट, नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट कोणते किती आहेत, कॅल्शियम कार्बोनेट 1 झाला, ठीक आहे, कॅल्शियम ऑक्साईड 1 झाला आणि कार्बन डायऑक्साईड गॅस 1 झाला, ठीक आहे. सो नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट N इज इक्वल टू किती आहे त्याच्यासाठी 3 आहेत, 3 केमिकल कन्स्टिट्युएंट. रिॲक्शन किती आहे, एकच रिॲक्शन आहे इथे, ओके, एक रिॲक्शन. R इज इक्वल टू काय येईल, 1 येईल. रेस्ट्रिक्टेड कंडिशन म्हणजेच काय, इथे काही म्हटलेलं आहे का, रिॲक्शन अंडर व्हॅक्यूम किंवा
यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असलं पाहिजे, कोणत्याही दोन केमिकल कंपाऊंडचं प्रेशर सेम असलं पाहिजे, अशा ज्या काही कंडिशन दिलेल्या असतील त्या रिस्ट्रिक्टेड कंडिशन आहेत. इथे कोणतीही कंडिशन मेन्शन नाही केलेली, म्हणजेच काय असणार आहे, झेड इज इक्वल टू काय असेल, 0 असेल. सो नंबर ऑफ कॉम्पोनंट सी इज इक्वल टू असणार आहे 3 - 1 - 0 इज इक्वल टू 2. सो नंबर ऑफ कॉम्पोनंट किती असणार आहेत, 2 असणार आहेत. 2 आले, आपण पण 2च डिटरमाइन केले होते, हे दोन कॉम्पोनंट आपण यूज केले होते. ठीक आहे, पुढची सिस्टीम घेतो मी आता. तर बघा, सोल्युशन ऑफ KCl इन वॉटर. सोल्युशन ऑफ KCl इन वॉटर. सोल्युशन वॉटरमध्ये डिझॉल्व्ह झालेला आहे. केमिकल कन्स्टिट्युएंट किती आहेत, मग इथे रिॲक्शन होत आहे का, KCl वॉटरमध्ये ॲड केल्यानंतर रिॲक्शन होईल का KCl आणि वॉटरची, नाही, फक्त KCl काय होणार आहे, वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होऊन जाणार आहे. केमिकल रिॲक्शन होत नाही आहे. म्हणजे ही सिस्टीम कोणती आहे, दिस इज नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीम. दिस इज नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीम. ही नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीम आहे. नॉन रिॲक्टिव्ह सिस्टीमसाठी आपला नंबर ऑफ कॉम्पोनंट म्हणजेच काय, नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट. मग इथे केमिकल कन्स्टिट्युएंट कोणते कोणते आहेत, वॉटर 1 आहे आणि पोटॅशियम क्लोराईड 1 आहे. सो सी इज इक्वल टू काय येईल, मग इथे 2 येणार आहे. नंबर ऑफ कॉम्पोनंट किती येतील, 2 येतील. त्यानंतर एक दुसरा एक्झाम्पल घेतो मी. अमोनियम क्लोराइड solid gives ammonia gas plus HCl gas. असं आपल्याकडे एक इक्वेशन आहे. समजा तुम्ही अमोनियम क्लोराइड HCl गॅस, अमोनिया गॅस आणि HCl गॅस. बघा केमिकल, आता ही रिॲक्शन ही एक रिॲक्शन दिलेली आहे, रिॲक्शनच्या फॉर्म म्हणजे रिॲक्टिव्ह सिस्टीम आहे. आपण हा फॉर्म्युला इथे यूज करणार आहेत. तर नंबर ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट किती आहेत, अमोनियम क्लोराइड 1 आहे, अमोनिया गॅस 1 आहे आणि HCl गॅस 1 आहे. सो नंबर ऑफ कन्स्टिट्युएंट N इज इक्वल टू काय येणार आहे, 3 येणार आहे. रिॲक्शन होते ना, एक रिॲक्शन दिलेली आहे, रिॲक्शन. रिस्ट्रिक्टेड कंडिशन काही दिली आहे का, नाही, कोणतीही रिस्ट्रिक्टेड कंडिशन नाही आहे. Z इज इक्वल टू 0. सो C इज इक्वल टू नंबर ऑफ कॉम्पोनंट N मायनस R मायनस Z इज इक्वल टू, N इज इक्वल टू काय, 3, R इज इक्वल टू 1 आहे, Z इज इक्वल टू 0. म्हणजे नंबर ऑफ कॉम्पोनंट किती आले, नंबर ऑफ कॉम्पोनंट 2 आले. आता पुढचं एक्झाम्पल घेतो मी. अमोनियम क्लोराइड सॉलिड अमोनिया गॅस प्लस HCl गॅस. इथे जर सपोज तुम्हाला दिलेलं असेल कंडिशन, प्रेशर ऑफ अमोनिया गॅस इज इक्वल टू प्रेशर ऑफ HCl गॅस. ओके, इथे कंडिशन दिलेली आहे. मग आपल्याला माहिती आहे कन्स्टिट्युएंट किती आहे तिथे, 1 2 3 कन्स्टिट्युएंट. रिॲक्शन 1 आहे आणि ही जी आहे ही तर दिलेलं आहे, हा प्रेशर ऑफ अमोनिया गॅस मस्ट बी इक्वल टू प्रेशर ऑफ HCl. म्हणजे ही काय आहे, ही रेस्ट्रिक्टेड कंडिशन आहे. म्हणजे Z इज इक्वल टू काय येईल, 1 येणार आहे. सो Z इज इक्वल टू 1. सो नंबर ऑफ कॉम्पोनंट्स किती येतील, 1. C इज इक्वल टू 1. किंवा इथे जर कंडिशन दिलेली असेल, रिॲक्शन टेक्स प्लेस अंडर व्हॅक्यूम. अंडर व्हॅक्यूम ही काय एक कंडिशन आहे, तुम्ही Z इज इक्वल टू 1 घेऊ शकता. लक्षात, अशा पद्धतीने तुम्ही ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून आणि ह्या फॉर्म्युल्याचा यूज करून नंबर ऑफ कॉम्पोनंट डिटरमाइन करू शकता. ठीक आहे, प्रॅक्टिस करा, वेगवेगळे एक्झाम्पल्स घ्या, तिथे ते इक्वेशन अप्लाय करून बघा. नाव नेक्स्ट लेट अस डिस्कस डिग्री ऑफ फ्रीडम.
degree of freedom is denoted by capital F. Degree of freedom is denoted by capital F. The definition of degree of freedom is the minimum number of independent variables. The minimum number of independent variables. Minimum number of independent variables such as pressure, temperature, composition, or composition म्हणजेच काय आपण concentration which must be fixed in order to define state of system. So the minimum number of independent variables such as pressure, temperature, composition which must be fixed in order to define state of system. तर for example मी ते कन्सिडर करतो. तर बघा एक्झाम्पल घेण्याआधी सिस्टीम्सचे जे प्रेशर, टेम्परेचर, कॉम्पोजिशन जर चेंज केले तर सिस्टीम चेंज होऊ शकते किंवा एखादी सिस्टीम डिस्टर्बसुद्धा होऊ शकते, बरोबर. मग मिनिमम आपल्याला किती व्हेरिएबल्स तिथे सेट करावे लागतील किंवा फिक्स करावे लागतील जेणेकरून सिस्टीम स्टेबल राहील, सिस्टीम डिस्टर्ब होणार नाही. आता फॉर एक्झाम्पल वॉटर, डेन्सिटी ऑफ वॉटर is 0.997 gram per ml at 10 degrees Celsius and 1 atmospheric pressure. तर बघा डेन्सिटी ऑफ वॉटरची डेन्सिटी 10 डिग्री सेल्सिअसला आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशरला किती आहे इतकी, बरोबर. तर बघा जर सपोज टेम्परेचर जर दिलेलं नसेल, वॉटरची जी डेन्सिटी असेल 10 डिग्री सेल्सिअसला, त्यावेळेस प्रेशर काहीतरी वेगळं असू शकतं. प्रेशर चेंज झाल्यामुळे डेन्सिटी मे बी चेंज होऊ शकते. त्यानंतर प्रेशर फिक्स असेल आणि टेम्परेचर जर फिक्स नसेल किंवा टेम्परेचरची व्हॅल्यू डिफाईन केलेली नसेल तर मे बी डेन्सिटीवरती त्याचा इफेक्ट होईल. ओके, म्हणजे काय होणार आहे, टेम्परेचर आणि प्रेशर हे दोन्ही जे व्हेरिएबल्स आहेत हे दोन्ही व्हेरिएबल जर फिक्स केलेले असतील तर डेन्सिटीचे सुद्धा आपल्याला काय येणार आहे, एक फिक्स व्हॅल्यू मिळणार आहे. टेम्परेचर किंवा प्रेशर जर चेंज झालं तर मे बी डेन्सिटीसुद्धा चेंज होऊ शकते वॉटरची. ओके, म्हणजेच काय, ह्या सिस्टीमसाठी, बरोबर, ह्या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी मिनिमम किती व्हेरिएबलची गरज आहे आपल्याला, 2 व्हेरिएबलची. कोणते, टेम्परेचर आणि प्रेशर. ओके, सो ह्या केसमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम जी आहे, डिग्री ऑफ फ्रीडम F इज इक्वल टू किती आहे इथे, 2, बरोबर. हे झालं एक एक्झाम्पल. दुसरं एक्झाम्पल घेऊ आपण. आपली वॉटरची सिस्टीम आहे, आईस, लिक्विड वॉटर अँड वेपर. या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी टेम्परेचर, आता हे जे
फेजेस आहेत आईस, लिक्विड वॉटर आणि वेपर. ऑल दीज फेजेस आर इन इक्विलिब्रियम ॲट पर्टिक्युलर टेम्परेचर अँड पर्टिक्युलर प्रेशर. पर्टिक्युलर टेम्परेचर आणि प्रेशरला हे तिन्ही फेजेस एकमेकात हे इक्विलिब्रियम स्टेटमध्ये असतात. याच्यापैकी टेम्परेचर आणि प्रेशरपैकी इफ टेम्परेचर चेंज सिस्टीम विल डिस्टर्ब. ओके, वन फेज विल डिसअपियर. म्हणजे टेम्परेचर चेंज झालं तर एक फेज मे बी डिसअपियर होऊ शकतो, किंवा मग प्रेशर चेंज झालं तर एखादा फेज डिसअपियर होऊ शकतो. म्हणजेच काय, इथे कोणताही व्हेरिएबल चेंज केला तर सिस्टीम डिस्टर्ब होणार आहे. सिस्टीम डिस्टर्ब होईल, एक फेज डिसअपियर होऊन जाईल. म्हणजे काय, इथे आपल्याला फ्रीडम आहे का एक सुद्धा व्हेरिएबल चेंज करायचं? एकही व्हेरिएबल आपण चेंज करू शकत नाही. त्यासाठी या केसमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम 0 असणार आहे. फॉर दिस सिस्टीम डिग्री ऑफ फ्रीडम इज 0 अँड सच सिस्टीम्स आर कॉल्ड ॲज नॉन व्हेरियंट सिस्टीम. नॉन व्हेरियंट सिस्टीम, ज्यांची डिग्री ऑफ फ्रीडम 0 असते त्यांना म्हटलं जातं नॉन व्हेरियंट सिस्टीम्स असं म्हटलं जातं. ओके, सो दिस सिस्टीम हॅज नो डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजे टेम्परेचर चेंज केलं किंवा प्रेशर चेंज केलं तर कोणता तरी एखादा फेज डिसअपियर होऊ शकतो. म्हणजे सिस्टीम काय होईल, डिस्टर्ब होईल. त्यामुळे इथे कोणताही व्हेरिएबल चेंज करायचं फ्रीडम नाही आहे. सच अ सिस्टीम इज कॉल्ड ॲज नॉन व्हेरियंट सिस्टीम. त्यानंतर आता तिसरं एक्झाम्पल घेतो मी, वॉटर अँड वॉटर वेपर. ओके, वॉटर अँड वॉटर वेपर. वॉटर अँड वॉटर वेपर. वॉटर वेपर म्हणजे काय, वॉटर वेपर काय, प्रेशर असणार आहे पर्टिक्युलर. तर बघा, ही जी सिस्टीम आहे या सिस्टीमचं टेम्परेचर जर फिक्स केलं तुम्ही, टेम्परेचर जर फिक्स केलं तर प्रेशर आपोआप फिक्स होणार आहे. ओके, म्हणजेच काय, एका पर्टिक्युलर टेम्परेचर, वॉटर हॅज definite vapor pressure at particular constant temperature. If temperature is changed, then vapor pressure of water vapors will automatically fix. जे टेम्परेचर चेंज केलं तर वेपर प्रेशर ॲटोमॅटिक चेंज होऊन एक फिक्स व्हॅल्यू अटेंड करून घेणार आहे. ठीक आहे, जी सिस्टीम काही डिस्टर्ब होणार नाही, कोणताही फेज तिथे डिस्टर्ब होणार नाही. वॉटर पण असणार आहे आणि वॉटर वेपरही असणार आहे टेम्परेचर चेंज केलं तर. बरोबर, एका पर्टिक्युलर टेम्परेचरला एक डेफिनेट वेपर प्रेशर असणार आहे या वॉटर वेपरचं. टेम्परेचर चेंज झालं तर वॉटर वेपर डिसअपियर होऊन जातील किंवा लिक्विड फेज डिसअपियर होईल असं होणार नाही. टेम्परेचर चेंज झालं तर पुन्हा त्या पर्टिक्युलर टेम्परेचरला त्या पर्टिक्युलर वेपर प्रेशर सेट होऊन जाणार आहे. म्हणजेच काय, या सिस्टीममध्ये आपल्याला एक व्हेरिएबल चेंज करायचं फ्रीडम आहे. ओके, एक व्हेरिएबल जर चेंज केला तर दुसरा जो व्हेरिएबल आहे तो ॲटोमॅटिक काय होतोय, फिक्स होतोय. ओके, म्हणजेच ह्या केसमध्ये आपल्याला एक व्हेरिएबल चेंज करायची डिग्री ऑफ फ्रीडम आहे. म्हणजेच इथं एफ काय येणार आहे, 1 येणार आहे. अशा सिस्टीम असतात त्यांना म्हटलं जातं युनिव्हॅरियंट सिस्टीम. सच सिस्टीम्स आर कॉल्ड युनिव्हॅरियंट सिस्टीम. म्हणजे जिथे आपल्याला एक व्हेरिएबल चेंज करायचं फ्रीडम आहे. ओके, नाव आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ, गॅसेस मिक्सचरचं. ओके, गॅसियस मिक्सचरचं किंवा गॅसियस सिस्टीम घेऊ आपण. गॅसियस सिस्टीम घ्या, मिक्सचर किंवा गॅसियस सिस्टीम. गॅसियस सिस्टीम. सो in order to define gaseous system we need 3 variable, टेम्परेचर, प्रेशर, व्हॉल्यूम यांची गरज असते. ओके, तर बघा इथे जर आपण 3 व्हेरिएबल दिले, आउट ऑफ दिस 3 व्हेरिएबल्स इफ यू चेंज 2 व्हेरिएबल्स देन थर्ड व्हेरिएबल विल बी फिक्स्ड ॲटोमॅटिकली. 2 व्हेरिएबल जर चेंज केले, टेम्परेचर चेंज केलं आणि टेम्परेचर प्रेशर चेंज केलं तर व्हॉल्यूम ॲटोमॅटिक फिक्स होईल. प्रेशर आणि व्हॉल्यूम जर चेंज केलं तर टेम्परेचर ऑटोमॅटिकली फिक्स होऊन जाणार आहे गॅसियस सिस्टीमचं. म्हणजेच काय, इथे आपण ॲटलिस्ट 2 व्हेरिएबल चेंज करू शकतो आणि 2 व्हेरिएबल चेंज जरी केले तरी सिस्टीम डिस्टर्ब होणार नाही. सिस्टीमचं तिसरा व्हेरिएबल जे असणार आहे ते ॲटोमॅटिक फिक्स होऊन जाणार आहे. सो सच अ सिस्टीम्स हॅव डिग्री ऑफ फ्रीडम 2 अँड आर कॉल्ड बायव्हेरियंट सिस्टीम. बायव्हेरियंट सिस्टीम. युनिव्हेरियंट, बायव्हेरियंट आणि एफ इज इक्वल टू 0 असेल तर नॉन व्हेरियंट. आणि जर सपोज एफ इज इक्वल टू 3 असेल, एफ इज इक्वल टू 3, सच ए सिस्टीम्स आर कॉल्ड
ट्राय व्हेरियंट सिस्टीम. डिग्री ऑफ फ्रीडम जर 3 असेल तर त्या सिस्टीम्सला काय म्हटलं जातं, ट्राय व्हेरियंट सिस्टीम्स असं म्हटलं जातं. ओके, सो दिस इज अबाउट द डिग्री ऑफ फ्रीडम. म्हणजेच काय, एखादी पर्टिक्युलर सिस्टीम असेल, त्या सिस्टीममध्ये तुम्हाला किती व्हेरिएबल चेंज करायचं फ्रीडम आहे त्याच्यावरून डिग्री ऑफ फ्रीडम डिटरमाइन केलं जातं. म्हणजे एक व्हेरिएबल चेंज केला, दुसरा व्हेरिएबल ऑटोमॅटिक सेट होत असेल तर डिग्री ऑफ फ्रीडम 1 असेल. तुम्ही एक व्हेरिएबल जरी चेंज केला, टेम्परेचर प्रेशर डिफाईन या सिस्टीमला डिफाईन करण्यासाठी युजफुल आहेत. टेम्परेचर चेंज केलं तर प्रेशर पण, म्हणजे टेम्परेचर जरी चेंज केलं तर सिस्टीम डिसॲपियर होऊन जात असेल किंवा डिस्टर्ब होत असेल, सिस्टीममधला एखादा फेज डिसॲपियर होत असेल, तर याचा अर्थ काय, तिथे आपण एकसुद्धा व्हेरिएबल चेंज करू शकत नाही. डिग्री ऑफ फ्रीडम 0 आहे. जे एक व्हेरिएबल जरी चेंज केला तर सिस्टीम डिस्टर्ब होईल, म्हणजे डिग्री ऑफ फ्रीडम नाही आहे. इथे एक व्हेरिएबल चेंज केला, ठीक आहे, इट्स ओके. 1 व्हेरिएबल चेंज केला, दुसरा व्हेरिएबल ऑटोमॅटिक फिक्स होतो आहे, डिग्री ऑफ फ्रीडम 1. त्यानंतर काही सिस्टीम्समध्ये 3 व्हेरिएबल असतील, 2 चेंज केले, तिसरा ऑटोमॅटिक फिक्स होत असेल, म्हणजे 2 व्हेरिएबल चेंज केल्यानंतरही सिस्टीम डिस्टर्ब होत नसेल, तर त्या केसमध्ये डिग्री ऑफ फ्रीडम किती असणार आहे, 2 असणार आहे. त्याला बाय व्हेरियंट सिस्टीम असं म्हटलं जातं. आणि डिग्री ऑफ फ्रीडम जर 3 असेल, 3 व्हेरिएबल जर सिस्टीमचे तुम्ही चेंज करून सिस्टीम डिस्टर्ब होत नसेल, तर दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज ट्राय व्हेरियंट सिस्टीम. सो दिस इज अबाउट दी फेजेस, नंबर ऑफ कॉम्पोनंट्स अँड डिग्री ऑफ फ्रीडम. हे फेज रूलमध्ये आपल्याला युजफुल आहेत. तुम्हाला सिस्टीम दिल्या जातील, त्या सिस्टीमचे तुम्हाला डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करायचे आहेत. हे तुम्हाला समजलं, फेज, कॉम्पोनंट, डिग्री ऑफ फ्रीडम हे तुम्हाला समजलं तर ते पूर्ण चॅप्टर तुम्हाला समजणार आहे. हेच जर तुम्ही लक्षात घेतलं नाही, याचीच फेजेस, कॉम्पोनंट आणि डिग्री ऑफ फ्रीडम कॅल्क्युलेट करायची प्रॅक्टिस जर केली नाही, तर तुम्हाला हे चॅप्टरमधलं काहीही कळणार नाही. ओके, सो व्यवस्थित लेक्चर बघा, व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स वाचा आणि प्रॅक्टिस करा, तेव्हा हे चॅप्टर तुम्हाला सोपं जाणार. इतकं सोपं चॅप्टर कोणतंच नाही आहे, पण ह्या बेसिक कन्सेप्ट माहिती असले पाहिजे तुम्हाला. ओके, थँक्यू.